आजचा विषय असा होता, आमच्या कॉलेजची शैक्षणिक सहल ही आज डायरेक्ट कोकणात जाणार होती, पण रस्त्याने बरेचसे मंदिर होते. तिथं आम्ही कोणत्या मंदिरात गेलो, बस मध्ये काय विषय झाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कळणच तुम्हाला. तर जय श्रीराम भावांनो, मी ब्लॉगर सोन्या, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. विषय असा होता, आज रात्री ट्रिपला जायचं होतं म्हणून सकाळ कटिंगच्या दुकानात हजेरी लावली आणि नेमकं दादा आज पहिल्यांदाच या दुकानात कटिंगला आला होता, त्याच्यामुळे त्याला पहिलं बसलं, पण तरी तो कोणत्या तरी वेगळ्या गणगणित होता. त्याच्यानंतर आम्ही पण कटिंग करून घरी आलो आणि आवरून लगेच MIDC निघलो आणि इथून निघताना तोंडाला रुमाल बांधला. आणि आता ते का म्हणते तर तुम्हाला माहितीच असेल की सध्याला MIDCच्या रोडवर काही चालू आहे. मग या फुपाटीतून प्रवास करून ट्रिपला जाण्यासाठी लागणारी सामग्री घेतली आणि मग 500 सोबत सुविधात आलो. मग त्याला जे लागत होतं ते घेतलं. मग आम्ही खायला आलो. विषय असा झाला, ट्रिपला जायचं होतं, मला थोडं जग वाटत होतं म्हणून पोटाला 2 घास खाल्ले आणि मग त्याच्यानंतर घरी येऊन बॅग बिग भरली. ट्रिप मध्ये तिकडे वजन आणण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी बंटी दादाचा आयफोन घेतला आणि मग त्याच्यानंतर निघायच्या टायमाला फादरने जरा पैसे दिले. ते पैसे दिल्यानंतर मी नेमकं व्हिडिओ काढायला लागलो, तेव्हा फादर म्हणले याचा काय व्हिडिओ काढतो धरबंड. म्हणलं आता नाही नाद राहिला, विषय डायरेक्ट टॉपचा होणार. आणि तिथून निघायच्या टायमाला घरच्यांच्या पायासमोर डोकं आदळलं आणि दाद्यान मी तिथून डायरेक्ट फरार झालो. आणि आता तुम्हाला एक रियालिटी सांगतो जी ट्रिपला निघायच्या दिवशी झाली. प्रत्येक पोरग 2-2, 3-3 वेळा फोन करून म्हणते तू काय घेतलं मी काय घेऊ. माझं तर असं डोकं व्हायब्रेशन आणत होतं ना की दाद्यान मी जाताना आमच्याकडे नेमकं बारका साऊंड होता, रात्रीचं वातावरण पेटून टाकलं. अरे म्हणले इथं नको थांबायला, आताच लय पेट उग फ्लो मध्ये आपण नको चालू व्हायला, म्हणजे राडाच व्हायचा. आणि मग तिथून 500चं घर जवळ होतं म्हणून त्याच्याकडे आलो. इथं आले कळालं 500चे लय चालू इथं. पाशा म्हणत होता ट्रिप मध्ये एवढा राडा घालायचा की बात थोडीशी फाटेल, पण अभिमान वाटेल. 500ची बस मध्ये जायच्या आधीच फाटली. आणि पाशाकडे पण एक साऊंड होता, तो घेऊन आम्ही कॉलेजमध्ये आलो. थोड्याच वेळात बस आल्या ना आम्ही डायरेक्ट खिडकीतून रुमाल फेकायला पळालो. पण नंतर विचारायला असं काही करायला नको, पोरं जरा जास्तच बोलते तर ते रुमाला खिशात घालते. ठरल्याप्रमाणे शेवटच्या सीटांवर कब्जा केला आणि दादान मी शेजारी बसणार होतो म्हणून लेग स्पेस जास्त असणारी जागा घेतली. आणि मग पहिलं सरांनी पोरं मोजून घेतली आणि मग त्याच्यानंतर निघायच्या टायमाला गणपती बाप्पा मोर्या केलं. विषय असा झाला, आमच्यातले पोरं साऊंड चेकलाच नाचायला लागले. अरे म्हणलं आता नाही जोडायचं. मग विषय असा केला, साऊंड थोडा बिंगला डायरेक्ट वातावरणच करून टाकलं. आता मेन विषय असा झाला, व्हिडिओ जरा जास्तच मोठा झाला, टाकायला बरंच काही. आता तुम्हाला आमचा पहिला स्पॉट सांगून टाकतो. पहिला स्पॉट होता आमचा वाईचं गणपती मंदिर. ते सगळं आता तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये बघायला भेटेल. आता आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असता तर लाईक करा आणि पुढचा पार्ट पाहण्यासाठी आपल्याला लवकर फॉलो करून टाका.